Welcome students. Students, today our topic is feelings. आज आपण इंग्रजीमध्ये भावना कशा व्यक्त करायच्या ते बघणार आहोत. चला तर सुरू करूया. जेव्हा आपण खुश असतो, आनंदी असतो, तेव्हा आपण बोलू शकतो आय एम हॅपी. HAPPY, हॅपी म्हणजे आनंदी असणे, खुश असणे. आय एम हॅपी. जेव्हा आपण दुःखी असतो, आपल्याला दुःख असतं, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते, ती मिळत नाही, तेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो आय एम सॅड. मी दुःखी आहे. आय एम सॅड. SAD, सॅड म्हणजे दुःखी असणे. आय एम सॅड. तुम्हाला राग आलेला असतो, तुम्ही रागवलेला असता, तेव्हा तुम्ही म्हणायचंय आय एम अँग्री. मी रागवलेला आहे. आय एम अँग्री. तुम्हाला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असते, तुम्ही उत्सुक असता, तेव्हा तुम्ही म्हणायचंय आय एम क्युरियस. CURIOUS, क्युरियस म्हणजे उत्सुक असणे. आय एम क्युरियस. तुम्ही खूप उत्साही असता, तुम्हाला कुठे जायचं असतं, तुम्हाला पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही उत्साही असता, तेव्हा तुम्ही बोलू शकता आय एम एक्साइटेड. मी उत्साही आहे. आय एम एक्साइटेड. कधी कधी आपण एकदम घाबरलेले असतो, तेव्हा आपण बोलू शकतो आय एम स्केअर्ड. मी घाबरलेलो आहे. SCARED, स्केअर्ड म्हणजे घाबरले असणे. मी खूप घाबरलेलो आहे. एखादी चांगली गोष्ट केल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो, तेव्हा तुम्ही बोलू शकता आय एम प्राऊड. PROUD, प्राऊड म्हणजे अभिमान असणे. आय एम प्राऊड. मला अभिमान आहे. आपण एक वेळा दमलेलो असतो, खूप थकलेलो असतो, तेव्हा आपण बोलू शकतो आय एम टायर्ड. TIRED, टायर्ड म्हणजे दमलेले असणे. आय एम टायर्ड. मी दमलेलो आहे. कधी कधी आपण एकदम कंटाळलेले असतो, बोर झालेलो असतो, तेव्हा आपण बोलू शकतो आय एम बोर्ड. मी बोर झालेलो आहे. मी कंटाळलेलो आहे. आय एम बोर्ड. BORED, बोर्ड म्हणजे कंटाळलेला असणे. कधी कधी आपण एकदम हास्यास्पद वागतो, खोळेपणाने वागतो, तेव्हा आपण बोलू शकतो आय एम सिली. आय एम सिली. हास्यास्पद आपण जेव्हा वागतो तेव्हा आपण बोलू शकतो आय एम सिली. कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन असतं, तुम्हाला गोंधळ असतो, तुम्ही गोंधळलेले असता, तेव्हा तुम्ही बोलू शकता आय एम कन्फ्युज्ड. मी गोंधळलेला आहे. आय एम कन्फ्युज्ड. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण संवाद बघूया. लेट्स सी कन्व्हर्सेशन. प्रश्न आहे आर यू हॅपी. तू खुश आहे का? उत्तर आहे येस आय एम हॅपी. हो, मी खुश आहे. आर यू हॅपी. येस आय एम हॅपी. प्रश्न आहे आर यू सॅड. तू दुःखी आहे का? येस आय एम. हो, मी दुःखी आहे. आर यू सॅड. येस आय एम. आर यू अँग्री. तू रागवलेला आहे का? येस आय एम. हो, मी रागवलेलो आहे. आर यू अँग्री. येस आय एम. आर यू क्युरियस. तू उत्सुक आहे का? येस आय एम. आर यू क्युरियस. येस आय एम. आर यू एक्साइटेड. तू उत्साही आहे का? आर यू एक्साइटेड. येस आय एम. आर यू एक्साइटेड. येस आय एम. आर यू प्राऊड. येस आय एम. आर यू प्राऊड. तुला अभिमान आहे का? हो, मला आहे. येस आय एम. आर यू टायर्ड. तू थकलेला आहे का? येस आय एम. हो, मी थकलेलो आहे. आर यू टायर्ड. येस आय एम टायर्ड. आर यू बोर्ड. तू कंटाळलेली आहे का? येस आय एम. हो, मी कंटाळलेली. आर यू बोर्ड. येस आय एम. आर यू कन्फ्युज्ड. येस आय एम. आय एम कन्फ्युज्ड. आर यू कन्फ्युज्ड. तू गोंधळलेला आहे का? हो, मी गोंधळलेलो आहे. आर यू कन्फ्युज्ड. येस आय एम. आर यू सिली. येस आय एम. आर यू सिली. येस आय एम. Let's see question and answers. Are you happy? Yes, I am. Are you sad? Yes, I am. Are you angry? Yes, I am. Are you curious? Yes, I am. Are you excited? Yes, I am. Are you scared? Yes, I am.
Are you proud? Yes, I am. Are you tired? Yes, I am. Are you bored? Yes, I am. Are you confused? Yes, I am. स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक होता फिलिंग्स, भावना. आज आपण इंग्रजीमध्ये भावना कशा मांडायच्या ते शिकलो. सो सी यू इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक यू.